हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी गाऊनची कटिंग इथे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मीटरचा जो मेन फॅब्रिक आहे तो घेतलाय। त्यानंतर प्लेन कापड घेतला आपण इथे 4 मीटरचा। तर आधी याचा आपण पूर्ण ड्रेस जो आहे तो आपण प्लेन वाला करणार आहोत आणि जॉकेट आपण वर्क वाला पार्टचं घेणार आहोत। तर आधी आपण कटिंग या कपड्यावरती करूया। तर यात बघा आपण चेस्ट घेर प्लस 2 इंच एक्स्ट्रा अशी आपण घडी घालून घेतली आहे या पॉइंट पर्यंत। तर आता बघा उंची आपल्याला वरच्या पाठची 12 तयार हवी आहे। त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजेच की 13 इंचावरती। इथे मी लाईन ड्रॉ करून घेतली शोल्डरचं मेजरमेंट कमी जास्त होऊ नये म्हणून। 13 इंचावरती आपण 12 तयार असणारे 1 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतले। शोल्डर पूर्ण आहे 16 इंचाचं, 8 इंच आपण निमा पार्ट घेऊया। मुंड्याची उंची या पॉइंट पासून 6.5 इंचावरती बघा। आता 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, 8.5 वरती 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता बघा या पॉइंटला आता गळ्याचा जो घेर आहे तो घ्यायचा आपल्याला 3 इंचावरती। आता बघा पाठीमागे आपल्याला हलकीशी इथे या पॉइंटला हलकीशी आपण गोलाई घ्यायची 1.5 इंचावरती। पाठीमागचा पार्ट आहे, हलकीशी 1.5 इंचाची आपण गोलाई घेतली आहे। खाली कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय। कमर घेर आहे 30 इंचाचा, 7.5 वरती 1 पॉइंट देऊया। इथे परत 2 इंचची मार्जिन। दीड इंचची गोलाई पाठीमागच्या पाटला। थोडंसं तिरकसं शोल्डर आपण डाऊन करतोय मुंड्याच्या साईडने 1/2 इंच। हा सरळवाला पॉइंट आहे, इथून आपण किंचित 1/2 इंच डाऊन केला। पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। आता बघा पाठीमागचा पार्ट आपला ड्रॉ झाला। तर फ्रंट पार्ट साठीचा हा जो आपण या पद्धतीने बॅक पोर्शन आपला इथे कट करून झाला। आता बघा या पार्टला काय करायचं आपल्याला सेम आपल्याला पुढच्या पार्टचं फक्त इथे 1/2 इंचाने गोलाई कमी करायची आहे आणि गळ्याचा आकार आपला थोडा मोठा देऊन घ्यायचा। तर या पद्धतीने याला आपण पूर्ण ड्रॉ करून घेऊया। तर बघा पाठीमागचा पार्ट होता सेम आपण ड्रॉ करून घेतला एक्स्ट्रा। फक्त पुढचा जो गळा आहे तो पुढचा गळा आपण इथे घेतलाय 5 इंचावरती। 5 इंचाचा आपण पुढचा गळा घेतलाय आणि जी पाठीमागची गोलाई होती ती 1.5 इंचाची होती, ती आपण 1/2 इंच कमी करून आतल्या पॉइंटने इथे राऊंड घेऊन घेतलाय। बाकी मेजरमेंट सेम आहे। शोल्डर पण आपल्याला किंचित डाऊन करायचंय या पॉइंटला सेम। तर बस आपण आता हाही पार्ट आपण कट करून घेऊया। आता या पॉइंटला बघा आपण वरचा पार्ट इथे कट केलाय। आता खालचा घेर आपल्याला इथे कट करायचा आहे। तर यासाठी मी हा जो शिल्लक कापड याला आपण तिरकसा 4 कापडामध्ये घडी घातली। आता कमर घेर आहे आपला इथे 30 इंचाचा, 7.5 त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे। इथे एक सरळ लाईन ड्रॉ करा 7.5 इंचावरती आणि याचा सेंट्रल पॉइंट काढूया। सेंट्रल पॉइंट काढल्यानंतर जो 12 इंचाचा आपला वरचा बॉटमचा पार्ट आहे याला इथे 12ला मिडलला ठेवायचा आणि जी उंची आहे ती आपल्याला आता इथे सर्कल मध्ये पूर्ण टाकून घ्यायची। तर या पॉइंटला बघा आता मी 45 इंच तयार, आपल्याला 43 हवंय 2 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 45 इंचावरती 45 45 45 आपण पूर्ण इथे सर्कल बनवून घेऊया। तर बघा या पॉइंटला आपण इथे कमरेला पण राऊंड घेऊन घेतलाय आणि खाली उंचीनुसार आपण इथे सर्कल बनवून घेतलाय। याला आपण कट करून घेऊया। आता इथे बघा आपण वरच्या पार्टला मार्जिन ठेवली आहे 2 इंचाची। खाली आपण इथे कट टू कट मेजरमेंट घेतले आणि खालचा घेर आपण कट करून घेतलाय। आता आपण जॉकेटचा पार्ट इथे कट करूया। आता जॉकेटसाठी आपण कापड डबल फोल्ड घेतलाय। सीट घेर त्याचा 10वा पार्ट प्लस 2 इंच एक्स्ट्रा। सीट घेर आहे 40 इंचाचा, 10 चा चौथा पार्ट आणि 12 वरती याची आपण घडी घालायची।
एवढा आपण कापड डबल ठेवून घेतलाय। आता बघा आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय। तो उंची जेवढी आहे आपण पूर्ण वापर करणार आहे उंची जॉकेटची तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी पूर्ण उंची घेते। तर शोल्डर आहे आपलं 16 इंचाचं 8 इंचा निमा पार्ट मेजरमेंट बाकी आपण सेम इथे टाकणार आहे। या पॉइंटला मंडईची उंची 6.5 इंचावरती। चेस्टचा चौथा पार्ट 34 इंचाचा चेस्ट घेर आहे 8.5 2 इंच एक्स्ट्रा। आता जशी आपण पंजाबीची कटिंग करतो त्यानुसार मेजरमेंट घ्यायचं आहे। चेस्ट पासून 7 इंचावरती खाली कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे। कमर घेर आहे 30 इंचाचा तर 7.5 याचा चौथा पार्ट परत तिथे 2 इंचाची मार्जिन। आता इथून पुढे सीट घेरचं मेजरमेंट टाकायचं आहे परत 7 इंचावरती। जसं मेजरमेंट आपण घेतले सीट घेर आहे 40 इंचाचा 10 याचा चौथा पार्ट आणि परत 2 इंचाची मार्जिन। आता बघा यात काय करायचं आपल्याला एक्स्ट्रा वाला पार्ट आणि खाली कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा न घेता स्ट्रेट या पॉइंटला पाठीमागच्या पार्टला आपण आहे तसं इथे कट करून घ्यायचं। आता बघा पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आहे 1.5 इंचावरती। पाठीमागे आपल्याला या पॉइंटला कॉलर अटॅच करायची। 3 इंचाचा आपला गळ्याचा घेर असणार आहे आणि अर्धा इंचावरती मी गोलाई देते। फक्त आपल्याला इथे कॉलर अटॅच करायची एवढं फक्त आपण इथे कट लावून घेऊया। तर पाठीमागचा पार्ट ड्रॉ झालेला आपण कट करून घेऊया। तर बघा पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ करून घेतला। आता फ्रंट पार्ट जॉकेटवाला आपण इथे कट करूया। आता बघा जसं आपण पाठीमागचा पार्ट कट केला बाकी मेजरमेंट सेम आहे फक्त गोलाई आपण 1 इंचाची घेतली। गळ्याचा घेरा 3 इंचाचा घेतला आणि जॉकेटचा पार्ट कसा कट करायचा आहे या पॉइंट पासून वरती इथे 1.11 वरती आपल्याला तिरकस लाईन ड्रॉ करायची। स्केलच्या साहाय्याने आकार व्यवस्थित देता येईल। इथे आपल्याला तिरकस लाईन ड्रॉ करायची आणि खाली बघा खाली आता आपल्याला सरळ या लाईन पासून इथे वरती आपण एक इंचाचा गॅप घ्यायचा या पॉइंटला आणि याला आकार या पद्धतीने द्यायचा। इथून सेम असणार आहे फक्त इथून थोडं आपण तिरकस घेत या पॉइंट पासून इथून आपण याला कट करणार आहोत। कटिंग या पद्धतीने तर आपण याला कट करून घेऊ। तिथे आपण जॉकेटचा पार्ट पण कट करून घेतला। आता आपण स्लीव कट करूया। तर आपण 4 कापड तिथे घडी घालून घेतली आहे। बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे आणि स्लीवची उंची आपण 4 कापडात आपण घडी घातली आहे। स्लीवची उंची आपण हवी 14 इंच तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजेच की 15 इंचावरती। बॉटम तर बघा इथे बॉटम आपला आहे 10 इंचचा तर आपण 5 याचा निमा पार्ट घेऊया आणि यात घेऊया आपण 1 इंचाची मार्जिन। 1 इंचाची मार्जिन घेतली। याच पॉइंट पासून वरती काखेत आपल्याला 3 इंचाचं मेजरमेंट टाकायचं तिरकसचं। 7.5 मंडईची गोलाई घेऊया तिरकशी आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। ड्रॉ झालेला आपण कट करून घेऊया। तो बघा या रेडी आहे। तो आता आपण कॅनव्हास पेपर घेतलाय
या पॉइंटला पेपराची डबल घडी घालायची आहे. आता एक्स्ट्रावाला पार्ट आपण ते कट करून घेऊया. तर यात बघा आता मी कॉलरसाठी पेपर आपण इथे घेतलाय. याला आपण या पद्धतीने, आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय ते आता आपण कुठल्या प्रकारचं अजून मेजरमेंट घेतलं नाही. तर आता या पॉइंटला आपण करायचं काय, ही जी बंद बाजू आहे या बंद बाजूपासून या पॉइंटला एक 3 इंचावरती एक राऊंड द्यायचं आहे. आणि या पॉइंट आपल्याला इथे बघा मी 8.5 इंचावरती, आपण 16 इंचाची कॉलर हवी, आपण 8.5 वरती एक पॉइंट देऊया. 3-3 इंचाचा इथे आपल्याला बॉक्स बनवायचा आहे. आता हे झाल्यानंतर या पॉइंटला बघा, या पॉइंटला आपल्याला 1 इंचावरती इथे एक, आणि या पॉइंटला पण आपल्याला 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता बघा या पॉइंटला सरळ आकार द्यायचा आहे गोलाईमध्ये. आता बघा हा आकार दिल्यानंतर 1-1 इंचाची आपल्याला गोलाई घ्यायची. आणि या पद्धतीने याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा. आता बघा कटिंग करताना इथे तुमचं कापड इथे आपला हा जो खालीवर झालाय याला व्यवस्थित प्रेस करायचं. एका लाईने त्याला आपण आधी कट करून घेऊया. आणि हा पार्ट पण आपण या पद्धतीने गोलाईमध्ये कट करूया. तर बघा या पद्धतीने हवा त्या आकार आपण असाही ठेवू शकतो, नाहीतर या पॉइंटला आपल्याला हलकीशी गोलाई घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने, तर बघा या पद्धतीने आपली कॉलर इथे रेडी. तर बघा आता कॉलरचे पार्ट पण आपल्या इथे कट झालाय. कॉलर कटिंग करून झाली. आता आपण पाहूया स्टेप बाय स्टेप स्टिचिंग.